नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या राजकीय आढावा या कार्यक्रमात देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या राजकीय आढाव्यात आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार का या विषयावर. तर राज्यात मुख्यमंत्री पदावरून गेल्या 2 दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. शिंदे सेनेचे शिलेदार आणि भाजपचे मंडळी यांच्यात सीएम पदावरून एक वाक्यता दिसत नव्हती. तो अभी बीजेपी का मानना ये है कि भाई 2.5 साल एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं, तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए और बीजेपी के हाई कमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है. सर्व तीनही पक्षाचं आपल्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत द्यावं लागेल. दोन्ही गट त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी कसरत करताना दिसले, त्यांचे नाव रेटताना दिसले. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाने भाजपाला अगोदरच पाठिंबा जाहीर केल्याने राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदावरून तेढ निर्माण होत होतं. तर हे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आज एकनाथ शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही शेवटची पत्रकार परिषद होती. तर महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे, महायुतीला मजबूतीने उभं करायचं आहे असं ते यावेळी म्हणाले. तर उद्या आमची बैठक आहे, तिन्ही पक्षाची दिल्लीत बैठक आहे. अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे, तिथे चर्चा होईल, त्यात निर्णय होईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. काल मोदी आणि शहा यांच्याशी मी बोललो आहे, सरकार बनवण्यात आमचा अडथळा नाहीये, तुम्ही निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. आजही मी सांगितलं आहे की वरिष्ठ निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं सांगत त्यांनी सस्पेन्स दूर केला. काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. उद्या बैठकीत चर्चा होईल, महायुतीच्या सरकारबाबत चर्चा होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. जीवन में असली उड़ान बाकी है, अभी तो नापी है, मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमां बाकी है. या शेरमधून त्यांनी पुढचं चित्र स्पष्ट केलं. अजून खूप काम करायचं आहे, राज्याला विकासाकडे न्यायचे. मोदींनी देशाचं नाव जगभरात रोशन केलंय. आज देश आत्मनिर्भर झालाय, आत्मसन्मान झाला आहे. आमचे रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झालेत, त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी राहू नये यासाठी हे बोलावलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे वरिष्ठ जे काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. भाजपाला शिवसेनाचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे, भाजपाची बैठक होणार आहे. त्यात जे निर्णय घेतील, कोंडी अडसर नाराजी कुठलीही गोष्ट नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये, नाराजी नाहीये. जो निर्णय भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून मागे हटल्याचा स्पष्ट इशारा देऊन आणि भाजपाच्या निर्णयाला समर्थन देण्याचं वक्तव्य केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा रस्ता मोकळा झाल्याचं स्पष्ट चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत. माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे. खरं तर भाजपचा या विधानसभा निवडणुकीमधील विजयी जागांचा आकडा आणि त्यांचं घवघवीत यश पाहता फडणवीस हे मुख्यमंत्री होणार ही गोष्ट फार आश्चर्य वाटण्यासारखी नव्हतीच मुळात. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अगदी राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवणारे फडणवीस आता थेट मुख्यमंत्री पदासाठी सर्वात बळकट उमेदवार होणं हा सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्काच मानावा लागेल. फडणवीस कमबॅकच्या नावाने एवढी मोठी उडी घेतील याची कल्पना कोणाला असेल याची शक्यता फारच कमी आहे.
मात्र मी पुन्हा येईन म्हणत आपलं वाक्य सत्यात उतरवत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचंच लक्ष लागून आहे। तर आजच्या या राजकीय आढाव्यात आपण इथेच थांबत आहोत। मात्र पुन्हा भेटूया नवीन राजकीय विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।